कोल्हापूर शहरातील जवाहर नगर हायस्कूल या मतदान केंद्रावर मतदार यादीमध्ये अनेक प्रकारच्या चुका आढळून आल्या। यामध्ये अनेकांची नावं दोन वेळा असणं, मयत लोकांची नावं यादीत असणं, पतीच्या ठिकाणी सासऱ्याचं नाव, वडिलांच्या ठिकाणी आजोबांचे नाव अशा अनेक प्रकारच्या चुकांमुळे दिवसभरात जवळपास 20हून अधिक लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। मतदार यादीमध्ये आडनावामध्ये बदल असणाऱ्या संगीता आनंदा नाईक यांचं यादीत आडनाव नायर असं छापलं होतं, त्यामुळे त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं होतं। त्या या मतदान केंद्राला लागूनच राहायला आहेत। यावेळी स्थानिकांनी ओळख पटवून सुद्धा अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यानं मतदार आणि अधिकारी यांच्यामध्ये वाद झाला। अखेर त्यांना मतदान न करता बाहेर पडावं लागलं। जवाहरनगरमध्ये राहतोय, F2 फ्लॅटमध्ये राहतोय, हायस्कूल शाळेच्या समोरच राहतोय आणि 25 वर्ष झाले मी इथंच मतदान करतोय, कारण माझे ह्यावेळेला मतदान करून घेतलं नाही, नावात बदल झालेला आहे। माझ्या घरातल्यांचं मतदान झालेलं आहे आणि मला काही मतदान करू दिलेलं नाही, ह्याचा जबाबदार कोण? दरम्यान एस न्यूजची टीम वार्तांकनासाठी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा यादी तपासण्यात आली। त्यावेळी प्रशासनानं चूक मान्य केली। यासह स्थानिकांच्या मतानुसार आणि पोलिंग एजंटांच्या संमतीनं संगीता नाईक यांना मतदान करता आलं। मतदानाची संधी मिळाल्याबद्दल नाईक यांनी एस न्यूजचे आभार मानलेत। पत्रकार आल्यामुळे मला मतदान करायला मिळालं, त्याच्याबद्दल आभार मानतो। या केंद्रावर मतदार यादीतील चुकांमुळे उडालेल्या गोंधळाचे प्रकार दिवसभर सुरू होते। याबद्दल मतदारांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। सकाळपासून ती बाई फेऱ्या मारा लागल्या आणि आता त्यांना हे पत्रकार आलेल्यावर, कॅमेरामॅन आल्यावर त्यांना मतदान करून दिलं। या चुका कोणाच्या आहेत? या प्रशासकाच्या चुका आहेत। तुम्ही त्यांचे फॉर्म पण भरून घेतले की आडनाव चुकी आहे म्हणून, आता 5 वर्षात तुमचं हे नावात बदल होत नाहीत। अशी बरीच जण गेलीत। मध्ये एका बाईचं जिवंत असताना मयत म्हणून आलं, त्यांना मतदान करून दिलं नाही आणि आज ती बाई मेल्या तर आज तिचं मतदानाला यादीला नाव आहे। या चुका कोणाच्या? मग यामुळे हा मतदानाचा फरक कोणावर पडतो? नागरिकांनी मतदान करायचं का नाही? परत हे नाही, प्रशासनाचं लक्ष देऊन लवकरात लवकर ह्यांचं काय असेल ते मिटवलं पाहिजे आणि सगळ्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत। एक किरकोळ नावात बदल आणि हे बदल झालेले आहेत, प्रिंटिंग मिस्टेक आहेत किंवा त्यांच्या चुका आहेत, म्हणजे तुम्ही नागरिकांना मतदान का करून देत नाही? या चुकाला जबाबदार नागरिक आहे का प्रशासन आहे का? हे करणारी लोक आहेत जे येतात नावात चेंज करतो बिरतो म्हणतात, फॉर्म भरून घेऊन जातात। सर्वेला येतात, सर्वेवर पण ते बदल करून घेऊन फॉर्मवर सह्या करून घेऊन जातात। त्यांच्याकडनं सुद्धा हे होत नाही म्हटल्यावर काय करायचं? याला जबाबदार कोण? ह्याचं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। मग असं करत एक मतदार कमी होत जातील। एकीकडे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रशासन अनेक उपक्रम राबवत असताना दुसरीकडे स्वतःहून मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या अनेकांना प्रशासनाच्या चुकांमुळे मतदान करता येत नसेल तर टक्का वाढणार कसा, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय।